नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय, शर्वरी आणि सुशांत हे तिघेजण सर्वेसाठी बाहेर निघलेले आहेत. आता जय शर्वरी हे जाताना शर्वरीने जयला सांगितलेलं आहे की हे काय घालून आलायस तू, असं तुला ब्लेझरमध्ये पाहून कोणीही आपल्याला उत्तरे देणार नाही किंवा आपल्याला मदतही करणार नाही. तू कशालाही कपडे घालून आला आहेस. त्यावरती आता जय बोलतो की मी असाच असतो रोज, आणि चल आपण सर्वेला सुरुवात तर करूया. तू आधीच कसं पुढचंच बोलतेस. व त्यानंतर शर्वरी बोलू लागते की मी फक्त तुला शक्यता सांगितली होती आणि चल बघू पुढे आता. आणि पुढे गेल्यावरती एका घरामध्ये 2 स्त्रिया असतात. त्यांना आता साक्षी ऑर्गॅनिक्सबद्दल माहिती विचारली जाते आणि त्यावरती त्या उत्तरेही देतात. मात्र इकडे जेव्हा घरातील महिलांविषयी माहिती सांगा असं बोलल्यावरती सगळ्या जणी नाही बोलतात आणि शर्वरी आणि जयला त्यांच्या टीमला तिकडून जाण्यास सांगतात. असं कोणी पण आमच्या घरी येऊन आमच्या महिलांविषयी कशी काय माहिती विचारू शकतं, आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि कोणालाच माहिती द्यायची नाही आहे, असं सरळ बोलून आता त्या तिघांनाही तिकडून घालवून दिलं जातं. असं आता बऱ्याच ठिकाणी त्यांना तसं करण्यात येतं. त्यानंतर शर्वरीही बोलू लागते की बघ शायनर, मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या या कपड्यांमुळेच हा सर्व प्रकार होतोय. पहिला तर तू ती चेंज करून ये, साध्या कपड्यामध्ये ये. त्यानंतर जय तिचं ऐकतो आणि त्यावरती तो आता कपडे चेंज करून येतो आणि त्यानंतर शर्वरी त्याला त्याचं वॉचही काढण्यास सांगते. आणि त्यानंतर ते एका आजी आजोबांच्या घरी जातात. तिकडे आता आजींची प्रकृती ही खूपच खराब असते. त्यांची मुले परदेशात शिकायला गेलेली असतात आणि तिकडेच त्यांना जॉब लागून ते तिकडेच राहिलेले आहेत. त्यामुळे आता आजी आजोबा हे दोघेजण एकटेच त्या घरामध्ये राहत असतात आणि त्यामुळेच मुलांच्या आशेनेच आजींची तब्येत बिघडलेली आहे आणि आता त्या घरात जय आणि शर्वरी गेलेले आहेत. आता त्यानंतर त्या दोघांना आतमध्ये बोलवलं जातं. त्या दोघांनाही चहाखारी खाण्यासाठी दिली जाते आणि इकडे आता ते बोलत असताना शर्वरी ही आता ऑर्गॅनिक प्रोडक्ट विकतोय आणि महिलांच्या काळजीकडे आम्ही व्यवस्थित लक्ष देतोय. या सगळ्या धावपळीत महिलांकडे लक्ष द्यायचं राहून जातं असं सर्व आता सांगते. त्यावरती ते त्या बाबांनाही पटतं आणि या सर्वेसाठी मी तुम्हाला माहिती देण्यासाठी तयार आहे असं आता शर्वरी आणि जयला ते बोलतात. त्यानंतर जय व शर्वरी हे तिकडे माहिती विचारत थांबलेलेच आहेत. तेवढ्यातच आता त्या आजी बाहेर उठून जातात आणि त्यानंतर ते आजोबाही त्यांच्या पाठोपाठ जातात. व इकडे पाऊस पडल्यामुळे झाडे किती टवटवीत झाले आहे असं आता त्या आजी बोलत आहेत. त्यावरती शर्वरी त्यांना विचारते की आजींची प्रकृती बिघडली आहे का, आणि त्यानंतर तेही हेच कारण देतात की योग्य त्या वेळेत आपण महिलांकडे लक्ष दिलं नाही तर असं होतं ना. माझंही असंच झालं आहे काहीसं हिच्या बाबतीत. मला हिला टाईमच द्यायला भेटला नाही, त्यामुळे ती असली काय आणि नसली काय दोन्ही सारखंच झालं आहे. तिचा थोड्या वेळासाठी स्वभाव काही वेगळाच असतो आणि थोड्या वेळासाठी काही वेगळाच. आणि ते आता घरातली सर्व परिस्थिती आता इकडे जय शर्वरीला सांगतात आणि त्यानंतर त्या आजी गुलाबाचं फूल तोडून मंदार हे घे, मी तुझ्यासाठी टवटवीत फूल घेऊन आले आहे असं बोलतात. त्यावरती आता ते आजोबा जयला समजवतात की राग मानून घेऊ नका, हे आमच्या मुलाचं नाव आहे. तिला वाटलं तोच इकडे आला आहे म्हणून त्याच्यासाठी हे फूल घेऊन आले आहे. आणि त्यानंतर ते आजोबा आजीला समजवतात की हा मंदार नाही आहे, हा जय खानोलकर आहे आणि आपल्याकडे सर्वेसाठी आला आहे. तुला मी सांगितलं होतं ना आपल्याकडे सर्वेसाठी आले आहेत. त्या आजी आता थोड्या वेळासाठी उदास होतात आणि त्यानंतर शर्वरी आणि जय हे दोघेजणही आजोबांच्या पाया पडून जेव्हा आजीजवळ येतात तेव्हा आजी ही त्यांना फूल देऊन बोलू लागते की दोघांचाही सुखी संसार होऊ देत. जय आणि शर्वरी थोड्या वेळासाठी एकमेकांकडे पाहतात आणि जय हा आजींना सांगून टाकतो की असं काहीच नाही आहे, आम्ही फक्त एका टीममध्ये काम करतोय. आणि ते फूल घेण्यासाठी आता दोघेही आता हात पुढे करतात. त्यावेळी शर्वरी ते फूल घेऊन टाकते. तर दुसरीकडे आजोबा हे जयलाही आता आशीर्वाद देताना शर्वरीही सांगून टाकते की याचं कधीच लग्न होणार नाही, कारण याला बायकांचा खूप राग येतो. त्यावरती आजोबा बोलू लागतात की हो का, मग या लोकांचं तर खूपच चांगलं होतं. माझ्या जवानीत पण मला महिलांचा फार राग यायचा, पण ही आली ना नकळतपणे माझ्या आयुष्यात आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. हिच्या येण्यामुळे माझ्यात हळूहळू बदल होत गेला. बघ तुझ्याही आयुष्यात अशी कोणीतरी येईल ज्याने तुझं आयुष्य बदलून टाकेल आणि नकळत का होईना ती तुला असल्याची जाणीव होईल. आणि तेवढ्यातच जयला आता शर्वरी जेव्हापासून आयुष्यामध्ये आले आहे ते सर्व आता आठवू लागतं आणि जय हा एका वेगळ्याच दुनियेत
विसरलेला आहे आणि इकडे शर्वरी ही मोठ्याने जयला आवाज देते, शायनर अरे चल ना. तेवढ्यातच जय आता दचकतो आणि जयला आता जाणीव झालेली आहे की त्याचं हळूहळू का होईना पण शर्वरीवरती प्रेम झालेलं आहे आणि त्यानंतर ते सर्वे करण्यासाठी पुढे निघून जातात. संध्याकाळी आता सुभाषने जयला कॉल करून सांगितलेलं आहे की आमच्या इकडे सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे. त्यावरती जय आणि गौतम हे दोघेजण सकाळी जाणार असतात. इकडे पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर जय आणि गौतम हे येऊन पाया पडण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यावेळी अचानकपणे नकळत का होईना शर्वरी आणि जय हे दोघेजण एकदमच पाया पडण्यासाठी बसतात आणि दोघेजण मिळून पूजा करतात. व इकडे गुरुजींच्या पाया पडताना गुरुजीसुद्धा जय आणि शर्वरीला अखंड सौभाग्यवती व्हा असा आता आशीर्वाद दिलेला आहे. मात्र त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता प्रमिला इकडे गुरुजींना सांगते की ही माझी छोटी मुलगी आहे आणि या दोघांचं लग्न नाही ठरलं, या दोघांचं लग्न ठरलं आहे असं असावरी आणि गौतमकडे हात करून सांगते. आणि त्यानंतर तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे असं आता गुरुजींना बोलते. त्यावरती गुरुजी हे सॉरी बोलतात आणि त्यानंतर जय हा एकसारखा शर्वरीकडेच पाहत राहतो आणि गौतम हाताला खुणवतो आणि आम्ही आता येतो बाबा. दर्शन खूप छान झालं आणि प्रसादही छान होता. इकडे गौतमही असावरीकडे थोडा वेळ पाहत थांबलेला आहे आणि आता शर्वरीला गौतम अचानकपणे बोलतो की येतो आता आम्हाला ऑफिसला जायला हवं आणि शर्वरीला सुद्धा तो बोलतो की अगं शरू चल ना आमच्यासोबत, आपलं तर एकच ऑफिस आहे ना. मात्र इकडे शर्वरीने अद्यापही सांगितलेलं नाही आहे की ती जय खानोलकरच्या कंपनीमध्ये काम करते आणि अचानकपणे सुभाष आणि प्रमिला समोर गौतम आता बोलून गेलेला आहे आपलं तर एकच ऑफिस आहे आणि चल आमच्यासोबतच. आणि त्यानंतर इकडे शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. आता शर्वरीला तिच्या बाबांना आणि आईला काय उत्तर द्यायचं हे आता समजलेलं नाही आहे. पमा इकडे बोलू लागते की एकच ऑफिस म्हणजे शरू गौतम काय बोलला आत्ता. आणि त्यावरती शर्वरीही त्याला थांबवते आणि आमचं एकच डिपार्टमेंट येतं आहे असं काहीतरी सांगून ते प्रकरण टाळून नेते. असं काहीसं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतं आहे. गौतमने त्याच्या करिअरबद्दलचा विचार केल्यामुळे असावरी देखील प्रचंड आनंदी असते आणि प्रमिला आणि सुभाष तर निर्धास्त झालेले असतात की आपल्या बाईला एक चांगला आणि गुणी नवरा भेटलेला आहे आणि इकडून तर आपण बिनधास्त आहोत. मात्र आता आपल्याला शरूच्या लग्नाचंही पाहिलं पाहिजे असं आता त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन असतं. तर आता शर्वरी ही आता जय आणि गौतमसोबतच ऑफिसला त्यांच्या गाडीमधून गेलेली आहे. असं काहीसं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.